ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत आणि आता बातमी आहे नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसंच परराज्यातून सुद्धा भाज्यांची आवक झाली आहे आणि त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली असून किरकोळ बाजारातही भाज्यांचे दर घसरले। टोमॅटोचे दर पुन्हा 20 रुपये किलोवर आले तर भेंडीची 18 रुपये किलोने विक्री होते तर घाऊक बाजारात नवीन लसणाची आवक सुरू झाल्यामुळे लसूण सुद्धा स्वस्त झालाय। आठवडाभरापूर्वी 350 ते 400 रुपयांवरती गेलेले लसणाचे दर आता 200 ते 250 रुपये किलोपर्यंत खाली आलेत। महिन्याभरात लसणाचे दर आणखी घसरतील असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे। या होत्या सविस्तर घडामोडी आणि यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्या पाहूयात। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात 10 सेकंद 10 बातम्यांवर। शिर्डीत आदिवासींच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरोधात कोळी संघर्ष समितीचं महाअधिवेशन, राज्यभरातील आदिवासी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती। पुण्याच्या धामणीमध्ये म्हाळसाकान खंडोबा देवाची यात्रा, भाविकांची मोठी गर्दी, यात्रेनिमित्तानं भक्तिमय वातावरण। खेडच्या गायकवाडीतील ग्रामदैवत शिकोजी बुवा महाराजांची यात्रा सुरू, ग्रामस्थांकडून अनवाणी पायी पालखी सोहळा संपन्न। बीडमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचा बीडमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचा 48वा वर्धापन दिन संपन्न। 48 वर्षात महिलांच्या जीवनात आर्थिक उन्नती करण्यात महत्त्वाची भूमिका। छत्रपती संभाजीनगरमध्ये बटन नावाच्या गोळ्यांची नशा, 600 गोळ्या पोलिसांकडून जप्त। महाराष्ट्रामध्ये मॅकडॉनल्ड्सचा परवाना रद्द, अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई। सांगलीमध्ये निवासी डॉक्टरांच्या क्वार्टर्सचं काँग्रेसच्या वैद्यकीय सेलकडून पंचनामे, लवकरात लवकर दुरुस्तीची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। खेडच्या लोटेमधील गोशाळेत देशी गायींच्या चारा पाण्यासाठी उपोषण, कोकरे महाराजांचा उपोषणाचा 4था दिवस। पुण्यातील जांबूत चोंबूत परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, बिबट्याचा घरासमोरच बसता, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। भुसावळमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग, 9 दुकानं जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही। आणि या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटं 50 बातम्या पाहणार आहोत। मात्र त्याआधी नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक मॉमलॅक, उत्तम सकस व दर्जेदार मॉमलॅक नाचणी सत्व। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात भाजपकडून विकास कामांचा धडाका, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या हस्ते एकाच वेळी 21 कामांचं भूमिपूजन। अंतरवाली सराटीत दुपारी 12 वाजता मराठा समाजाची महत्त्वाची बैठक, जरांगेंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। जरांगेंबाबत गौप्यस्फोट करणार, अजय बारसकरांचा इशारा, भ्रष्टाचाराचे आरोप करत नार्को टेस्टची ही मागणी। राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून 5 दिवस चालणार अधिवेशन, पूर्वसंध्येला चहापानाचं आयोजन। कोविड काळात आपले सुद्धा परके झाले होते तेव्हा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम केलं, घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नव्हतो, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवरती निशाणा। काही लोक सहकार्यांना घरगडी समजतात, मुख्यमंत्री शिंदेंचं नाव न घेता ठाकरेंना टोला। उपमुख्यमंत्री अजित पवार इंदापूर दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार उद्घाटन, तर शेतकऱ्यांशीही साधणार संवाद। लोकसभेच्या 46 जागांसाठी काँग्रेस आणि आपमध्ये समझोता, दिल्ली, गुजरात, हरियाणा, गोवा आणि चंदीगडसाठी उभय पक्षात एकमत। मुंबईवरती पाणी कपातीचं संकट, पाणी पुरवठ्यात घट झाल्यानं 1 मार्चपासून 10% पाणी कपातीची शक्यता।
मद्यधुंद डॉक्टरनं केली गर्भवती महिलेची शस्त्रक्रिया. वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. मद्यधुंद डॉक्टरचा व्हिडिओ व्हायरल. आणि आता या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत 25 मिनिटात 50 बातम्या. खासदार सुप्रिया सुळे पुणे दौऱ्यावरती आहेत. शरद पवार गटाला नाव आणि पक्षचिन्ह मिळाल्यानंतर सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघात प्रचाराचा तर आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामध्ये भाजपकडून विकास कामांचा धडाका पाहायला मिळतोय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या हस्ते एकाच वेळी 21 कामांचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात राहुल नार्वेकर ऍक्टिव्ह झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज इंदापूर दौऱ्यावरती आहेत. यावेळी ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्याही जाणून घेणार आहेत. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होते. उद्यापासून 5 दिवस हे अधिवेशन चालणार आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे. पूर्वसंध्येला चहापानाचं आयोजन देखील करण्यात आलंय. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारला घेराव घालण्याची रणनीती आखण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तर विरोधक चहापानाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का याकडे देखील लक्ष आहे. राहुल नार्वेकरांना भाजप दक्षिण मुंबईतून उमेदवारी देत असेल तर चांगलंच आहे, पण ज्यांना महाराष्ट्रात संविधानाचा चोळामोळा करून टाकलाय त्यांना पुन्हा एकदा पराभवाचा दणका देण्यासाठी आमचे शिवसैनिक तयार असल्याची टीका विनायक राऊत यांनी केली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात नव्या राजकीय पक्षांची नोंद करण्याचं प्रमाण वाढतंय. वर्षभरात राज्य निवडणूक आयोगाकडे तब्बल 45 नव्या राजकीय पक्षांची नोंद झाली असून राज्यातील एकूण पक्षांची संख्या 396 वर जाऊन पोहोचली आहे. इथे कुणी छोटा नाही मोठा नाही, इथे घरगडी नाही तर सर्व सवंगडी आहेत. बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण काही लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजतात असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला. कोविड काळात आपले सुद्धा परके झाले होते, तेव्हा सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करत होतो. घरात बसून फेसबुक लाईव्ह करत नव्हतो, जनतेसाठी काम करत होतो असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरती निशाणा साधला. गिरीश महाजन आणि खडसेंच्या कुटुंबातील वाद थांबण्याची काही चिन्ह दिसत नाहीयेत. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे पुन्हा भाजपात येणार या चर्चांना उधाण आलं होतं आणि यावरती बोलताना गिरीश महाजनांनी खोचक टोला लगावला. कार्यकर्ते तरी इच्छा व्यक्त करतायत तर त्यांनी वरिष्ठांची परवानगी घ्यावी आणि भाजपात यावं असा खोचक सल्ला महाजनांनी दिला. तर रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून सुद्धा भाष्य केलं. खासदार नवनीत राणा यांनी स्वतःप्रमाणे मलाही बोगस जात प्रमाणपत्र मिळवून द्यावं, त्यानंतर मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढण्यास तयार आहे अशी खोचक टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर चांगलाच वाद पेटलाय. ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते पुन्हा रस्त्याच्या कामाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी राणा पाटलांवरती घणाघाती टीका केली. फुकटचं श्रेय घेणारी नवी नवरी म्हणत त्यांनी टोला लगावला. गुलाबराव पाटलांनी अनोख्या पद्धतीनं फटकेबाजी केली. आगामी काळात शेतकऱ्यांना पिकांच्या सुरक्षेसाठी झटका मशीनचं वाटप केलं जाणार आहे. शेतकऱ्यांनी झटका मशीन घ्यावं आणि मला मतदान करून समोरच्याला झटका द्यावा असं मिश्किल वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं. जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीत मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली आहे. जरांगेंच्या आवाहनानंतर ठिकठिकाणी मराठा समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं, त्यानंतर धरणं आंदोलन करण्याचं आवाहन केलं. याच पार्श्वभूमीवर बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. जालन्यात बदनापूर पोलिसांनी रास्ता रोको दरम्यान मराठा आंदोलकांना धक्काबुक्की केल्याच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाला. जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील दावलवाडी फाट्यावर मराठा आंदोलकांनी टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केलं. त्यासोबत जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प होती. शिर्डीमध्ये आदिवासींच्या हक्कासाठी आणि अन्यायाविरोधात कोळी संघर्ष समितीचं महाधिवेशन बोलावण्यात आलं. यावेळी आदिवासी कोळी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. तर राजकीय नेते सोबत नसतील तर त्यांना बाहेरचा रस्ता दाखवू अशी ठोस भूमिका माजी मंत्री डॉक्टर दशरथ भांडे यांनी घेतली.
गेल्या 13 आठवड्यांपासून सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेचे सकारात्मक परिणाम जाणवू लागलेत. स्वच्छता मोहिमेमुळे साथीच्या आजारांना आळा बसला असा दावा मुंबई महापालिका आयुक्तांनी केलाय. स्वच्छता मोहिमेच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी हा दावा केला. पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून उंदरांचा सफाया करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. दादर, माहीम आणि धारावी या भागामध्ये 2080 उंदरांचा नायनाट करण्यात आला. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून चंद्रपूर जिल्ह्यात कुष्ठरोगाचे सर्वाधिक रुग्ण आढळलेत. पालघर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि कुष्ठरोगी आढळणाऱ्या शहरांच्या यादीत ठाणे 7व्या क्रमांकावर तर मुंबई सर्वात शेवटी 14व्या क्रमांकावरती आहे. मलंगडावरती जाण्यासाठीची फेनिक्युलर ट्रॉली 15 दिवसात सुरू होईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली. गेली 15 वर्ष या फेनिक्युलर ट्रॉलीचं काम रखडलेलं होतं. मात्र आता फेनिक्युलर ट्रॉली सुरू होणार असल्यानं ज्यांना इच्छा असून मलंगडावरती जाता येत नव्हतं ते देखील आता गडावरती जाऊ शकतील असं मुख्यमंत्री म्हणाले. धाराशिवमध्ये प्राणी आणि पक्ष्यांपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी कारी येथील गंगाधर जाधव या शेतकऱ्यानं हवेवरती चालत आवाज काढणारा पंखा बनवलाय. या उपकरणामुळे शेतातील पिकांचं, पक्षी आणि प्राण्यांपासून संरक्षण होतंय. तर शेतकऱ्यांनी बनवलेल्या या उपकरणाला परराज्यात सुद्धा मागणी आहे. अंबरनाथमधून जाणाऱ्या JNPT वडोदरा या महामार्गात येणाऱ्या बोगद्याचं काम 25% पूर्ण झालंय. त्यामुळे आता बदलापूरपासून पनवेलपर्यंतचा प्रवास फक्त 15 मिनिटात पूर्ण होणार आहे. त्यामुळे काही अंशी नागरिकांना दिलासा मिळालाय. मिरज सातारा ते कराड दरम्यान आणि तारगाव मसूर शिरवडे दरम्यान 18 किलोमीटर लांबीच्या दुहेरीकरणाची चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे मिरज पुणे रेल्वे मार्गाचं 213 किलोमीटरचं दुहेरीकरण पूर्ण झालंय आणि उर्वरित 67 किलोमीटरच्या कामासाठी आणखी वर्षभर लागणार आहे. बीडमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाचा 48वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या जीवनात आर्थिक उन्नती आणण्याचं मोठं काम केल्यानं बचत गटाच्या महिलांनी कृतज्ञता व्यक्त केली. मध्य रेल्वेनं आंगणेवाडी यात्रेसाठी लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी दरम्यान विशेष रेल्वेगाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. ही विशेष रेल्वेगाडी LTT वरून 1 मार्चला रात्री 10:15 सुटेल आणि करमाळीला 2 मार्चला सकाळी 10 वाजता पोहोचेल. तर तीच गाडी करमाळी इथून 3 मार्चला दुपारी 3:20 सुटेल. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील 554 रेल्वे स्थानकांचा कायापालट होतोय. त्यात भुसावळ विभागातील 15 स्थानकांचा समावेश आहे. यापैकी 6 स्थानकातील कामाची सुरुवात 2023 मध्ये झाली. उर्वरित 9 स्थानकातील कामांचं ऑनलाईन भूमिपूजन 26 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार आहे. भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठ्यातील पाणी मिळण्याची शक्यता मावळल्यामुळे मुंबई महापालिकेनं पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केलाय. त्यामुळे 1 मार्चपासून मुंबईभर 10% पाणी कपात लागू होण्याची दाट शक्यता आहे. कल्याण शिळफाटा रस्त्यावरील प्रीमियर मैदानात आज बालाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. सुमारे 2 लाखांहून अधिक भाविक या ठिकाणी येणार असल्यानं शिळफाटा रस्त्यावरील अवजड वाहतूक आज पहाटे 5 ते रात्री 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय वाहतूक विभागानं घेतलाय. अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार असून त्यात मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील 12 तर पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल विभागातील 8 स्थानकांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे. मुंबईतील किमान तापमान 17 अंशांपर्यंत खाली आलंय. मुंबईत काही दिवस थंडीचा जोर राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मुंबईतील प्रदूषण निवळलं असून मुंबईचा ग्रीन झोनमध्ये आता समावेश झालाय. मध्य रेल्वेच्या अखत्यारीत असलेल्या धोकादायक सायन उड्डाणपूल बंद करण्यासाठी पुन्हा एकदा नव्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. 29 फेब्रुवारीपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. तर लोकप्रतिनिधींच्या विरोधामुळे सायन उड्डाणपूल बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती. मुंबईतील प्रमुख उड्डाणपुलांवरती फुलझाडांचा साज चढवण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. यासाठी पालिकेकडून 20 उड्डाणपुलांची निवड करण्यात आली असून प्रायोगिक तत्वावर फुलझाडांच्या 2000 कुंड्या उड्डाणपुलावरती ठेवण्यात येणार आहेत. कोणत्याही परीक्षेचा निकाल 45 दिवसात जाहीर होणं अपेक्षित असताना मुंबई विद्यापीठानं तब्बल 78 दिवसांनंतर पदव्युत्तर विधी शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल जाहीर केलाय. या परीक्षेत केवळ 24.24% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एसटीमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांची पावलं डिजिटल तिकिटांकडे वळू लागली आहेत. 2023च्या तुलनेत 2024 मधील डिजिटल तिकीट विक्रीत 34% वाढ झाली आहे. यंदा डिजिटल तिकीट विक्रीतून एसटी प्रशासनाला 13 कोटींहून अधिक महसूल मिळाला आहे.
मॅकडोनाल्डच्या आउटलेटनं त्यांच्या डिशमध्ये चीजसारखा पदार्थ वापरल्याचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या छाननीला त्यांना सामोरं जावं लागलं. त्यानंतर एफडीएनं अहमदनगर जिल्ह्यातील मॅकडोनाल्डच्या दुकानाचा परवाना रद्द केलाय. मोबाईल अन्न चाचणी प्रयोगशाळांचं सक्षमीकरण करण्याच्या FSSAIच्या योजनेअंतर्गत राज्यात 3 ठिकाणी मायक्रोबायोलॉजी प्रयोगशाळा उभारण्यात आल्या आहेत आणि या प्रयोगशाळांचं आज दुपारी 4 वाजता पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. फेब्रुवारीपासून हापूस आंब्याची आवक वाढायला सुरुवात झाली असून कोकणातून हापूस आंब्याच्या 4 ते 5 हजार पेट्यांची आवक होते. तर 2 ते 3 दिवसांनी आखाती देशांमध्ये सुद्धा हापूस आंबा रवाना होतोय. सुरुवातीला आंब्याचे दर चढे असतात, त्यामुळे निर्यातदारांना मोठा नफा मिळतोय. यंदा पाऊस कमी झाल्यानं धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येत आहे. सलग दुसऱ्यांदा सांगलीमध्ये कृष्णा नदीचं पात्र कोरडं पडले, त्यामुळे सांगलीकरांना पाणी संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. दरम्यान कोयनेतून पाणी सोडण्यात आलं असून सोमवारपर्यंत पाणी पात्रात दाखल होईल अशी माहिती आहे. 5 वर्षांपासून पुनर्विकास रखडलेल्या रहिवाशांनी आज धरणं आंदोलनाची हाक दिली आहे. उद्भवणाऱ्या प्रश्नावरती आंदोलनादरम्यान चर्चा केली जाणार आहे. पुनर्विकास रखडलेल्या ठिकाणी पालिकेनं करात सवलत द्यावी, यासोबतच अनेक सूचना प्रकल्प बाधितांकडून केल्या जात आहेत. गोंदिया जिल्ह्यात यंदा 80,000 हेक्टर क्षेत्रामध्ये उन्हाळी धानाचं नियोजन करण्यात आलंय. यातील 21,101 हेक्टरमध्ये आतापर्यंतची धानाची रोवणी झाली आहे. उन्हाळी धान रोवणीसाठी शेतकरी जोमानं कामाला लागलाय. गारवा वाढल्यानं भाजीपाल्याला पोषक वातावरण निर्माण झाले, त्यामुळे भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे. किरकोळ बाजारात भाज्या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्यानं दिलासा मिळालाय. छत्रपती संभाजीनगरमध्ये बटन नावाच्या गोळ्यांची नशा वाढली आहे. पुणे ड्रग्ज कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगर पोलीस ऍक्शन मोडवरती आले आहेत आणि बटन नावाच्या 600 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या. बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यातील टुणकी परिसरात देशी बनावटीच्या 6 पिस्तूल जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून तब्बल 1,80,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवरील जांभीत सोंबीर परिसरात बिबट्यानं धुमाकूळ घातला. बिबट्या रात्रभर घराच्या बाहेर ठाण मांडून बसल्याचा प्रकार घडल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वाशिमच्या कारंजा उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांनाच नशा केल्याचं समोर आलंय आणि कर्तव्यावरती तैनात असताना भूलतज्ञानं नशा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. गर्भवती महिलेचं ऑपरेशन करताना ही बाब लक्षात आल्यानं रुग्णालय प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रत्नागिरीतील संत ज्ञानेश्वर माऊली जीवन मुक्तीधाम सेवेच्या गोशाळेमध्ये असलेल्या हजारो देशी गायींच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यासाठीच गोशाळेतील मागील 4 दिवसांपासून कोकरे महाराज उपोषणाला बसलेत. सरकारनं याची दखल घेऊन प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली जाते. भुसावळ येथील डेली मार्केट परिसरात फळांच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत फळांची साठवणूक केलेली 9 दुकानं भस्मसात झाली आहेत. पहाटेच्या सुमारास आग लागल्यानं परिसरात खळबळ माजली असून फळ व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पुण्याच्या धामणीमध्ये म्हाळसाकांत खंडोबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आणि या यात्रेनिमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. यावेळी भाविकांनी मनोभावे नवसाची जागरणं घातली, त्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं. खेड तालुक्यातील गाडकवाडी गावचे ग्रामदैवत असलेल्या शिकोजी बुवा महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामदैवताच्या पालखी सोहळ्यात अनवाणी पायांनी सहभाग घेतला आणि या यात्रोत्सवात भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये आता एका छोट्याशा ब्रेकची. $80 करोड़